श्रद्धावान भक्तगणांनो, छत्रपती शिवाजी पेठ जत येथील अत्यंत जागृत व नवसाला पावणाऱ्या श्री मायाक्का देवी व श्री भाग्यवंती मातोश्रींच्या मंदिराचा जीर्णोद्धार सुरू आहे। या पवित्र कार्यात भक्तिभावानं सहभागी व्हा। तुमची छोटीशी देणगी ही देवीच्या कार्याला मोठं बळ देईल। संपर्क बसवराज महाराज अलगूर, फोन पे, गुगल पे 97 67 27 22 77। देवी भक्तांनी एकत्र येऊन हे पुण्य कार्य यशस्वी करावे ही नम्र विनंती। नमस्कार, मी मेघा जगताप, बीबीएम न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। पाहूया आजच्या घडामोडी। जत नगर परिषदेच्या निवडणुकीचं मतदान 2 डिसेंबर 2025 रोजी संध्याकाळपर्यंत झालेलं आहे। त्यानंतर सगळ्या ज्या EVM मशीन आहेत त्या इथल्या शेजारच्या स्ट्रॉंग रूममध्ये आपल्याला ठेवण्यात आलेल्या आहेत आणि त्याचा पूर्णपणे व्हिडिओ म्हणजे किंवा आपल्याला CCTVचा फुटेज बाहेरच्या बाजूला अशा पद्धतीने स्क्रीननं इथं सर्व उमेदवारांसाठी किंवा त्यांच्या प्रतिनिधीसाठी इथं उपलब्ध करून देण्यात आलं आहे। परंतु काय झालेलं आहे, आज दुपारी 2 वाजल्यापासून हे जे स्क्रीन आहे त्या बंद आहे आणि त्यानंतर आम्ही त्यांना तक्रार केली की सायंकाळी ज्यावेळेस प्रत्यक्ष येऊन बघितलं आणि त्यावेळेस त्यांना निवडणूक जे प्रतिनिधी असतील किंवा अधिकारी असतील त्यांना आम्ही सांगितलं की बाबा हे स्क्रीन बंद आहे तर ह्याला ताबडतोब चालू करून घ्या। मुळात ही स्क्रीन उघड्यावरती उन्हामध्ये आणि आज थंडीचे दिवस आहेत त्यामुळे त्याला सगळ्या पार्ट्सवर इलेक्ट्रॉनिक्स पार्ट्सवरती उन्हाचा एक उष्णता होऊ शकते, दव निर्माण झाल्यामुळे पाण्याचा हे होऊ शकते, त्यामुळे इलेक्ट्रॉनिक्स पार्ट बंद पडू शकतात। अशा पद्धतीने ही स्क्रीन आता सध्या बंद आहे। त्यानंतर आम्ही त्यांना विनंतीही केली की स्क्रीन ताबडतोब चालू करून घ्या। आमचे प्रतिनिधी इथं बसून होते परंतु तरीही अद्यापपर्यंत त्यांनी स्क्रीन चालू केलेलं नाही आहे। हे पूर्णपणे निवडणूक आयोगाचे जे प्रतिनिधी किंवा नगरपालिका प्रशासन असू दे, महसूल प्रशासन असू दे, यांच्या निष्काळजीपणाचं हे घोतक आहे आणि यांचा आम्ही तीव्रपणे निषेध करतो। काही यात घोळ झाल्यास हे पूर्णपणे प्रशासन त्याला जबाबदार असणार आहे। बातमी आणि जाहिरातीसाठी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।